याच जगतामध्ये अरे विरक्तांच्या मनाला सुद्धा मोह घालतील असे विषय आहे. तुमच्या आमच्या मनाला मोह वसेल यात नवल नाही. आणि ते विषय म्हणजे सोने रुपे माणिक मोती. विरक्ताच्या मनाला सोपच बोलायचं ठरलं, प्रापंचिकाला सोन्या चांदीचा मोह यात नवल नाही. संन्याशांना सुद्धा सोन्या चांदीचा मोह असतो. म्हणजे प्रपंचाची व्याप्ती मी तुमच्या समोर मांडतो एवढंच. अरे सामान्य लोक सोन्या चांदीला किंमत देतील यात नवल नाही. आमच्या कर्नाटकामध्ये आमदार खासदारांच्या अंगावर सोनं नसतं, तेवढं मठाधिपतींच्या अंगावर सोनं. आमदार खासदारांना गाडी नाही, मंत्र्यांना गाडी नाही, अशी कोट्यावधी रुपयांची गाडी मठाधिपती संन्याशांना फिरे. मला बाकीच्यांची व्यावृत्ती करायची नाही, फक्त एवढंच सांगायचंय, प्रपंचाची व्याप्ती एवढी मोठी आहे. या जगतातले असे काही विषय आहेत ते विरक्ताच्या मनाला सुद्धा मोह घालतात. महाराज म्हणाले, विरक्ताच्या मनाला मोह घालणारे प्रपंचातले व्याप्तीतले सगळे विषय मला सोने रुपे आमा मृत्युके समान. मला ते मातीसारखे आहेत. माणिक पाषाण खडे जैशी. सोना आणि रूप म्हणजे चांदी मातीतून निर्माण होतं म्हणून आम्ही त्याला माती समजतो. जे तत्वात ज्या तत्वातून निर्माण होतं आम्ही त्याला त्या तत्वातलं समजतो. आणि माणिक मोती खड्यासारखं दिसतं म्हणून आम्ही त्याला. ठीक आहे महाराज. या मृत्यू लोकामध्ये नाम ही तुमची आवड आहे तुकोबाराया. आम्ही यादी तयार केली बरं का. तुम्हाला काय आवडतं काही नाही आवडत तुमची यादी आमच्या लक्षात आली. या मृत्यू लोकातलं हरिनाम ही तुमची आवड आहे. नंबर 2, प्रपंच हा तुम्हाला विटलाय आणि ओकलेल्या अन्नासारखा झालाय. नंबर 3, प्रपंचाचे जेवढे सुद्धा लोभदायक विषय आहेत, मोह घालणारे विषय आहेत, ते सगळे तुम्हाला माती आणि दगडासारखे आहेत. ही पण तुमची यादी आमच्या लक्षात आली. पण अजून अशी एक शक्ती या जगात आहे, ते मोठ्या मोठ्या विरक्तांना फसवेले यात नवल नाही. त्या शक्तीनं देवादिकांना सुद्धा फसवले. ती आहे स्त्री शक्ती. आणि त्या स्त्री शक्तीबद्दल तुमचं म्हणणं काय? म्हणणं म्हणजे भक्तीनं तुमची अवस्था काय? जसं भगवंताच्या नामामुळं प्रपंच ओकलेल्या सारखा तुम्हाला झालाय. भगवंताच्या भक्तीमुळं साधनेमुळं तुमची साधन वृत्ती एवढी निष्ठुर झाली की तुम्हाला सोनं चांदी माणिक मोती माती दगडासारखं वाटतंय. मग जगातली स्त्री तुम्हाला कशी वाटते? तुमच्या दृष्टीस कशी वाटते? महाराज म्हणाले, तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परे आम्हा पुढे. आम्हाला ती जगातली स्त्री अस्वला प्रमाणे वाटते. आता इथे शंका आहे. सगळ्या स्त्रियांना उद्देशून बोललेलं नाही. आणि तसं असतं तर तुका म्हणे अवघ्या, तुका म्हणे तैशा. तैशा म्हणजे ठराविक स्त्रियांच्याकडे बोट केलं. अमुक अमुक लक्षणाच्या त्या स्त्रिया आम्हाला अस्वला प्रमाणे वाटतात. याचं कारण आहे. आता स्त्रीना तुकोबाराने अस्वलाची उपमा का दिली? काही लोक म्हणतील महाराज स्त्रियांचा अपमान करतात. संतांच्या एवढा स्त्रींचा आदर दुसरं कोणी करेल? आमच्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे, पर स्त्री माते समान. पर स्त्रीला आम्ही आईची उपमा देतो, पण तुकोबारांनी पर स्त्रीला जगाच्या आईची रुक्मिणी मातेची उपमा दिली. पराविया नारी रखुमाय. परस्त्री मला आई समान नाही करणार. आईची उपमा सुद्धा परस्त्रीला देणं कमीपणाचं वाटलं. परस्त्री मला जगाच्या आई सारखी, माझ्या पांडुरंगाच्या पत्नी सारखी, आमच्या जगाच्या आई सारखी रुक्मिणी माते. एवढा जे स्त्रियांना आदर देतात त्यांनी म्हणावं रिसाची परे आम्हा पुढे. असं का? त्याची एक कारण आहे. भगवंताच्या नाम साधनेमुळं त्यांच्या शरीराची अवस्था अशी झाली की त्यांना प्रपंच विटलेल्या अन्नासारखा वाटायला लागला. सोनं रूप माणिक मोती दगड मातीसारखं वाटायला लागलं. आणि तैशी स्त्री, तैशा म्हणजे आपल्या मायावी आवरणानं एखाद्याचा साधन मार्ग बुडवतात, एखाद्याचा प्रपंच उद्ध्वस्त करतात, एखाद्याचा जाणून जीवन उद्ध्वस्त करतात.
तुका म्हणे तैशा तैशा नारी आम्हाला अस्वलाप्रमाणे खूप बोलता येईल असा माझ्या अल्पबुद्धिमतेप्रमाणे अभंगाचा भाव आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेत चारही चरणाला स्पर्श करायचा प्रयत्न करू. सुंदर असं सप्त्याचं नियोजन आहे. 24व्या वर्षाचं पारायण आहे. कार्यक्रमाच्या संबंधाने शेवटच्या 5 मिनिटात बोलतो. पहिल्यांदा थोडंसं चरणाकडे लक्ष देऊ. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी. पहिली शंका काही लोकांनी विचारलं, तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला काय आवडतंय? म्हणजे तुमची आवड आणि तुमची नावड. तुम्हाला जगातल्या कोणी विचारलं का हो तुम्हाला काय आवडतंय? नाही विचारलं. तुम्हाला काही नाही आवडत तेही विचारलं नाही. मग तुम्हाला जगतातल्या कुणीही न विचारता तुम्ही तुमची आवड जगाला न विचारता का सांग? विचारलं नाही जगातल्या. नाथरायणी भागवतामध्ये उदाहरण दिलेलं आहे. लहान मुलाचं अज्ञान लक्षात आलं आणि आंधळ्या माणसाचं अज्ञान लक्षात आलं की जाणारी लोक, वाटसरू लोक त्या लहान मुलाला, रस्त्यावरच्या लहान मुलाला आणि आंधळ्या माणसाला न विचारता सल्ले. आंधळ्याच्या दृष्टी अज्ञान आहे, त्याला दृष्टी नाही हे लक्षात आलं की तो कोणत्या जातीचा आहे, त्याला कुठं जायचं आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, ओळखीचा आहे का, याचा न विचार करता त्याचा हात धरतो ना आम्ही, त्याला रस्ता पास करून देतो का? त्याचं अज्ञान आपल्या लक्षात आले. त्याचं अज्ञान कशाचं? त्याला दृष्टी नाही. आंधळ्यानं तुम्हाला आमंत्रण दिलं तर का हो, माझ्या हाताला धरा, मला रस्ता पास करून द्या? अजिबात नाही. पण बुडता हे जन, जीवाचं अज्ञान संतांच्या लक्षात येतं आणि म्हणून न विचारता जगाला आपली आवड संतांना सांगावी लागते. कधीतरी एखादं प्रमाण देतो, तुम्हाला एखादं सुचलं तरी म्हणा, नाही असं नाही, पण फर्स्ट पुढे जाऊ. या अभंगामध्ये तुकाराम महाराज, एखादं लहान लेकरू रस्त्यावर आहे, दुपारच्या 12 वाजलेत, उन्हानं त्याचे पाय भाजायला लागलेत, त्याच्या मागं पुढं कुणी नाही आणि एखादा प्रवासी रस्त्याने चाललाय, त्यानं त्या लेकराकडे बघितलं, अरे हे कोणाचं आहे, तरी कुणी आवाज देत नाही. त्याला उचलून घेतलं त्या प्रवाशानं, गल्लीत गेला, अरे जरा बाहेर या, कोणाचं आहे लेकरू? अनवाणी पायानं रस्त्यावर होतं, अरे बाजूला कुत्री भुंकत होती, धावती वाहनं होती, रस्त्याच्या बाजूला गवत आहे, विंचूकाटा त्यात असतो, लेकराला काय कळतं? त्याला वाहनं आलेली कळत नाहीत, कुत्री त्याच्या अंगावर भुंकलेलं कळत नाही, सरपटणारे विंचू साप जवळ आलेलं त्याला कळत नाही. असं रिकामं कोण सोडलंय? बाहेर या. एक दरवाजा उघडला आणि त्या घरातल्या बाई माणसांनी सांगितलं, अहो काका, ते पुढच्या गल्लीतलं पाटील काकाचं लेकरू आहे, अमुक आमका घर नंबर आहे. त्याला घेऊन त्या लेकराच्या दरवाजापर्यंत तो प्रवासी आला, दरवाजावर थाप टाकली, आतून आईने दार उघडलं. काय केलं असं? लेकरू दिला असेल ना? नाही, पाहिजे तेवढं तोंड सुख घेतलं, बोलून घेतलं, कोण विचारलं नाही. त्या स्त्रीला बघितल्याने सांगितलं, का लेकरं जास्त जन्माला आलेत का तुला? माय लोकांना नवस करून लेकरं मिळेल आणि तू लेकरू असं रस्त्यावर सोडलेस, त्याच्या पायात चप्पल नाही, कुत्री त्याच्या अंगावर भुंकायला लागलेत, धावणारी वाहन आहेत, गवतातनं विंचुकाटा येईल. पुन्हा असं लेकराला एकटं सोडू नको, हे घे. माझा भाव संपला. बाळाचं अज्ञान लक्षात आलं की बाळाला उचलून त्याच्या दरवाजापर्यंत पोचवायचं काम जसं प्रवासी करतात, आंधळ्याचं अज्ञान लक्षात आलं की आंधळ्याला जसं रस्ता पास करतो, तसंच जगाचं अज्ञान संतांच्या लक्षात आलं की ह्यांना चांगलं सत्य, असत्य, चांगलं वाईट अजून कळलं. तुकोबारायांनी मला नाम आवडतं हे त्यांच्या करता सांगितलं नाही, हे तुमच्या करता, हे आपल्या करता सांगितलंय. बाबांनो, या जगतात तुम्हाला नामच आवडावं म्हणून. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी. ठीक आहे, पटकन पुढे जायचंय.
काहींना नाम कळत नाही आणि प्रपंच सुटत नाही, म्हणून आपण सामान्य जीव आहे. सोपं करून सांगतो, काही लोक नामस्मरण करत नाहीत, त्याचं कारण आहे पाठीमागच्या अनेक जन्माचं पाप त्यांच्या आड येते. आणि काही लोक नामस्मरण करतात, त्यांचं पाठीमागचं अनंत जन्मीचं पुण्य आता फळाला येते. बहुत म्हणून सुकृताची जोडी किंवा जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री. पाठीमागच्या अनंत जन्मीचं पुण्य जर फळाला आलं, ज्ञानोबा राहायला संतांची भेट झाली होती, ज्ञानोबा प्रत्यक्ष म्हणतात, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ते मजाजी फळाशी आली, परमानंद आजी मानसी भेटी झाली या संताशी. ऐका, भगवंताचं नाम संतांना आवडतं. पहिल्यांदा आपण भक्तीला सुरुवात केली की नाम आवडावं, आणि पुन्हा पुन्हा आपली साधन वृत्ती परिपक्वताला याली की नाम आवडू नये, ते आपलं जीवनच होऊन जावं. प्रक्रिया बर का. या जगतामध्ये अनेक लोक आहेत. खरं सांगा, माझा मंडपात बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न आहे, तुमच्यापैकी पाणी कोणाकोणाला आवडतं? कधीतरी बोलत चला बरं. माझा एक दोष सांगतो तुमच्याबरोबर, म्हणजे पहिल्यांदा सांगितलेलं बरं. तुम्ही नाही बोलला की मला झोप येते, म्हणजे सारखं बोलू नका, विचारलेलं तेवढं बोला. मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे, खरं सांगा, तुमच्यापैकी पाणी कोणाला आवडत नाही? मला पाणी आवडत नाही असा एकही माणूस भेटणार नाही. मंडपातला जाऊ द्या, मुंबईकरांना माझं आव्हान आहे, एखादा तरी माणूस सांगा. अरे स्त्री पुरुष सोडा, या जीवसृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत, पशु पक्ष्यासह प्रत्येकाला पाणी आवडतं. माझी दुसरी शंका आहे, ठीक आहे तुम्हाला पाणी आवडतं, गरज कोणाकोणाला आहे? हा, गरज कमी जास्त असू शकेल, मान्य करू आपण. एखादा पैलवान असेल, रोज व्यायाम करत असेल, खुराक खात असेल, तालीम करत असेल, तर तो उठल्या उठल्या 2 लिटर पाणी पिलं मगच व्यायामला जाईल. आणि तिथंच आराम चुकलेला रोगी माणूस असेल तर 2 लिटर पिल का? आणि पेला तर गोळ्या खायची गरज नाही, तो कमी पिल. पाण्याची गरज कमी जास्त आहे. असे काही पशुपक्षी प्राणी आहेत, 1-8 दिवसानं पाणी पितात, आज पिलं तर उद्या. बोलू नका, माफ करा, थोडा वेळ दे, अर्धा पाऊण तास. असे काय पशुपक्षी प्राणी आहेत, 1 आठवड्याने पाणी पितात. असे काय प्राणी पशु आहेत, 1 महिन्याने, म्हणजे आज पाणी केलं तर महिनाभर त्यांना पाण्याची गरज नाही. गरज कमी जास्त आहे. एखादा गावात असा माणूस असतो, त्याचं शरीर त्याला जेवल्याशिवाय पाणी मागत, तो आजारीच असतो. 2 घास खाल्लं तरच 2 घोट पाणी पितो. म्हणजे असं किती वेळा खातो? सकाळ संध्याकाळ 2 वेळा तरी, 2 वेळा खाल्ल्यावर तरी 2 घोट पाणी पितो. पण असेही काही वर्ग आहे, त्यांचं शरीर त्यांना जेवणच मागत नाही, म्हणजे पाण्याची गरज, दिवसभर जेवत नाही म्हणून पाणी पित नाही. मग दिवसभर नाही जेवले, नाही पाणी पेले, त्यांच्या शरीरानं दिवसभर नाही पाणी मागितलं तरी संध्याकाळी 5 नंतर पाण्यात मिसळून पुन्हा पाणीच मागतात. म्हणजे तेवढी तरी त्यांना पाण्याची गरज. मला गरज सांगायची, या जगात मला पाणी आवडत नाही असा एक हात वर करा, एक व्यक्ती. राहू द्या कीर्तन, दंडवतच घाल. मला पाणी आवडत नाही, मला पाण्याची गरज नाही असा एकही माणूस नाही. पशुपक्ष्यांच्या मध्ये पण अनेकांना पाणी आवडतं. बेडकाला पाणी आवडतं नाही असं नाही,
पण बेडूक काही दिवस पाण्यात राहतो, काही दिवस तळ जर आटलं तर तेवढ्याच आनंदानं ते जमिनीवर राहतं. पाणी नाही म्हणून त्याला काय अवघड वाटत. जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत तलावात राहतं, पाणी आटलं की जमिनीवर राहतं. तसे काही लोक बेडकाच्या वृत्तीचे, सप्त्यात ही पुढं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला पण पुढं, दोन्ही पण चालतं त्यांना. नंबर 2, पिसाळलेला कुत्रा. हे नाथरायांच्या भागवतातलं बोलते, माझ्या अंगचं नाही. पिसाळलेला कुत्रा अजिबात पाण्याच्या प्रसंगात येत नाही, संगतीत येत नाही, संपर्कात येत. का? पाण्याच्या संपर्कात आला की त्याला मरण आल्यागत वाटत. बऱ्याच लोकांना मंडपात येणं म्हणजे मरण आल्यासारखं. पिसाळलेला कुत्रा पाण्याच्या संगतीत येत नाही, तसं बरीच लोक भक्तीच्या संगतीत येत नाही. तिसरा वर्ग आहे, नाथरायांनी भागवतामध्ये सांगितलं, गिधाड नावाचा एक पक्षी. तो जमिनीवरही राहत नाही, आकाशात पाण्यातही राहत नाही, रात्रंदिवस आकाशात घिरट्या घालतो. तर बरीच मंडळी तशी आहे, त्यांना प्रपंचही कळत नाही, परमार्थही कळत नाही, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नशेच्या गुंगीत असतात. का? चांगलंही कळत नाही, वाईटही करत नाही, का आलो कळत नाही, आणि का जायचा हे. नंबर 3. आणि नंबर 4, आता माझं हितू सांगायचंय. आम्हाला सगळ्यांना पाणी आवडतं, आपल्याला पाण्याची गरज आहे, पण ऐका, आपल्याला किती, अख्ख्या जीवसृष्टीला किती पाणी आवडतं आणि माशाला पाणी किती आवडतं, यात जमीन आकाशा एवढा फरक. अख्ख्या जीवसृष्टीची पाण्याची गरज आणि माशाची पाण्याची गरज, यात जमीन आकाश एवढा. विचारूनच टाकू, प्रयोगच करू, काय बिघडलं? ओ मासे दादा, तुम्हाला पाणी किती आवडतं हो? मासा म्हणाला, पाणी ही माझी आवड नाही, पाणी हे माझं जीवन आवेग मासो जीवन मासो जीवनावे प्रेमा
जीवना वेगळी मासोळी, तैसा बोधा लागी तळमळी, जीवना वाचोनी तळमळी मासा, प्रकार हा तैसा होतो जीवा, जैसे माशियाचे चित्त, किंवा जीव जिती जीवना संगे, किंवा जीवना वेगळे. सगळ्यांच्या पटांतरातलं प्रमाण. माशाला विचारलं, माशे दादा तुम्हाला पाणी किती आवडते? मासा म्हणाला, पाणी ही माझी आवड नाही, पाणी ही माझं जीवन आहे. माशाला पाण्यातून बाहेर काढलं की तो आनंदानं मरणाला कवटाळतो, मरण स्वीकारतो, पण तो जगण्याची इच्छा ठेवत नाही. माशाचं पाणी हे जसं जीवन आहे, तसं तुकोबाराय म्हणतात, नाम ही माझं. नाम आवडू, कधी आवडावं? पहिल्या पायरीला नाम तुमची आवड असा. आता माळ घातले, आता आम्ही भक्तीला लागलोय, त्यावेळेला नाम ही तुमची आवड असावी. पण जसं जसं तुम्ही परमार्थात रंगाल, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे, त्यावेळी नाम ही तुमची आवड न राहून राम ही तुमचं जीवन. तुकाराम महाराज म्हणतात, माशाचं पाणी ही आवड नाही, पाणी ही माशाची जीवन आहे. तसं प्रपंच जगत ही संसाराची अजिबात आवड नाही. हे बघा, एखाद्याला भरपूर एखादा पदार्थ आवडतो, खाण्याचा पदार्थ, म्हणून आवडणारा पदार्थ त्या माणसाचं जीवन होऊ शकत का? ठीक आहे, पोट भरेपर्यंत त्या पदार्थाची किंमत आहे. पोट भरलं, अरे तुमच्याकडे एवढं जरी असलं तरी आता त्याला, त्या भोगत्याला त्याची गरज नाही, त्यानं ढेकर दिलेले. कितीही आवडीचा पदार्थ आवड होऊ शकते, जीवन होऊ शकते. सोपं सांगू, मुलगा ही आवड आहे, जीवन नाही. पत्नी ही आवड आहे, जीवन नाही. व्यवहार ही आवड आहे, जीवन नाही. प्रपंच ही आवड आहे. माशाला पाणी जसं जीवन आहे, तसं मृत्यूलोकी आम्हा आवडते परी. महाराज म्हणाले, या मृत्यू काळात भगवंत. पण ठीक आहे, काय लोकांनी विचारलं, तुकाराम महाराज लोकांची दिशाभूल करू नका, तू या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला नामच का आवडतं, याची कारण सांगा. कारणे द्या, नोटीस असते की कारण द्यावीच लागतात. कारणे सांगा. नाही एका हरिनामे विन, एका नामाशिवाय काही आवडत नाही असं म्हणता, पण का, त्याची कारण सांगा. महाराजांनी सांगितलं, पदरच सांगत नाही, वेदांत ग्रंथामधलं चिंतन आहे. वेदांनी सांगून ठेवलेलं आहे, नामाचे शास्त्रांनी 4 गुण लिहून ठेवलेत, म्हणून नाम आमचं. कोणते? मंगल रूपता, 2 नित्यता, 3 सर्वश्रेष्ठता, आणि 4 मोक्ष फलदायिता. हे नामाचे शास्त्रानं लिहून ठेवलेले 4 गुण आहेत, म्हणून नाम हे मृत्यू लोकात आमचं. आता अभंगात प्रवेश होतोय बरं का, आतापर्यंत फक्त प्रस्तावना. नामच का आवडतं याची कारण सांगा. मग महाराज सांगितलं, नाम मंगल रूप आहे म्हणून ते आमचं जीवन आहे, नाम नित्य आहे म्हणून आमचं जीवन आहे, नाम सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आमचं जीवन आहे, आणि नाम मोक्ष फलदायीने म्हणून आमचं. एक एक बघत जाऊ. हे बघा, नाम का आवडतं याची 4 कारण आहेत, आणि प्रपंच का आवडत नाही याची 4 कारण आहेत. 8 बघायची आणि थांब. पहिलं, नाम हे मंगल रूप आहे. या जगतामध्ये भगवंता वाचून दुसरं सगळं काय आहे, अमंगळ आहे. भगवंत नाम नामी अभेद असं बोलून असं ठरवून बोलायचं ठर. या जगतात देव आणि देवाचं नाम, नाम नामी अभेदच असं ठरवून बाकी जगत सगळं काय आहे, अमंगळातलं अमंगळ आहे, अपवित्रातलं अपवित्र आहे, आणि घाणेरड्यातलं अख्खं जग. जगा मंगळ
जग अमंगळ, हे जग अमंगळातला मंगळ आहे. किती अमंगळ आहे? लागे देखता विटाळ. तुम्ही तुमच्या डोळ्यानं जगतातल्या कोणत्याही वस्तूकडे पाहिल्या पाहिल्या तुम्हाला विटाळ लागतो, एवढं जग अपवित्र. मग आम्ही त्या जगतातलेच आहोत का बाहेरचे आहोत? म्हणजे आमच्या सह अख्खं जग अपवित्र. मग अपवित्र जगताला पवित्र करण्याची ताकद फक्त आणि फक्त भगवंताच्या नामात. म्हणून नाम मंगल सकल मंगल निधी, सकल मंगल निधी, व्यवहारच सांगतो, जास्त वेळ घेत बसत नाही. परमार्थामध्ये आपल्या स्वहिता करता, आपल्या आत्मकल्याणा करता, आपल्या आत्मस्थिती करता, आपल्या उद्धारा करता, आपल्या जीवनमुक्ती करता नाम हे मंगल आहे, यात विशेष नाही. प्रपंच करता ही नामच मंगल आहे. कसं? एखाद्यानं घर बांधायचं ठरवलं, पाया काढायच्या अगोदर मुहूर्त बघायला पंचांगवाल्याकडे जातो. आया पाया काढून द्या, मुहूर्त द्या. त्या पंचांगवाल्याचं नाही पटलं, तिसरं नाही चौथं, 10-15 हजार यातच खर्च. एवढंच नाही, मुहूर्त बघायचा, जागा बघायचा, ब्राह्मण बोलवायचे, गणेश पूजा करायची, मंत्रोच्चार करायचा. मनात नसलं तरी ब्राह्मण काय करणार? दक्षिणा द्यायचा. का? कोणत्याही कार्यारंभी देवाचं भजन केलं तर ते कार्य मध्ये थांबत नाही. म्हणजे प्रपंच सुद्धा देवाच्या भजनाशिवाय पूर्ण. आरंभ्या वड्या दरे आले नाम. पाठांतर सगळी प्रमाण आहेत, पण कधीतरी एखादं द्या. लयच धावायचंय आपल्याला. सुंदर गायक वादक आहेत, ह्याला असं कधीतरी निवांत पाहिजे होत. आता नाम हे मंगल आहे. किती मंगल आहे? मुलाचं लग्न ठरलं, उद्या लग्न आहे. आई बाप म्हणतात गावदेवला चला. गावदेव करतो. त्या मुलाला पाया पडायला नेतात. त्याला 25 वर्षात गावातला एकही देव माहित नसतो, पण आज मात्र त्या वड्यातला, ह्या बांधाखालचा, त्या झाडाखालचा पडपाया. ते म्हणाला, अहो आई बाबा एवढे देव गप्पड. पुढे सगळं लेकरं बाळ सगळं रुटीन लागलं पाहिजे. म्हणजे आपल्याला माहितीये आपल्या लेकराचं पुढं सगळं चांगलं होण्याकरता आज काय करावं लागेल. म्हणजे प्रपंच करता मी देवाचं भजन म्हणजे नाम. फक्त प्रपंचाकरता गरजेपुरतं त्याचा वापर, स्वार्था करता वापर करतो. पण आत्मकल्याणाकरता नाम हे जीवन असं कधी ठरवत. गरजेपुरतं. मुलाचं लग्न आलं, त्या देवाची पूजा बांधा, ह्या देवाला अभिषेक घाला, तिथं पंगत घाला, त्या देवाचं करा, सगळं करतो. पण एरवी करतो. प्रपंचाचं काय तर काम आहे, नक्की करावं. आमचे गुरु महाराज कर्नाटकात आले होते. माझ्या समोरचा दृष्टांत आहे. मूर्ती स्थापना होती एका गावात. कीर्तन संपल्यावर त्या गावातला एक माणूस गुरु महाराजासमोर आला आणि सांगितलं, महाराज माझा मुलगा क्लास 1 अधिकारी झाला हो. कर्नाटकामध्ये बेंगलोरला बोलवून त्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या सहकुटुंब सहपरिवाराचा सत्कार केला. तो कन्नडमध्ये सांगत होता, गुरु महाराज अहो आमच्या घरात साधा शिपाई कोण नव्हता.
कुणी नोकरीला नाही, पण माझा मुलगा क्लास 1 अधिकारी झाला. गुरु महाराजांनी चांगलं झालं तरी म्हणावं का नाही? नीट ऐका बरं का, हे घडलेलं आहे माझ्या डोळ्यासमोर. मी 4वी-5वीला होतो त्यावेळी त्या शब्दांचा अर्थ कळला नाही, आता कळतोय. गुरु महाराज सांगितलं, त्याचं नाव होतं सीताराम. सखाराम सखाराम सखाराम. गुरु महाराजांना कन्नड येत नव्हतं, ते मराठीमध्ये म्हणाले, तुझ्या घरी कोण भजन्या होता का रे? भजन्या म्हणजे वारकरी होतं का? आणि त्याला घरची कोणाची आठवण आली माहित नाही, त्याचं डोळे पाण्याने डबडबले. 2 मिनिटांनी त्यानं सांगितलं, महाराज आमचे वडील काही यात नव्हते, म्हणजे संप्रदायात नव्हते, आमचे आजोबा यात. महाराज एकादश आली, 4 दिवस एकादश आहे म्हटलं की गावात येडा मारायचे आमचे आजोबा, आणि प्रत्येकाला सांगायची अमुक अमुक वारी एकादश आहे, करा बरं का. कार्तिक वारी 2 महिने म्हटलं की गावात प्रत्येकाला सांगायचं, तुझा खर्च घालून पंढरपूरला नेतो, जाता येता तिकीट काढतो, तिथली राहायची खाण्याची व्यवस्था करतो, मी वारी करून आणतो, पण पंढरपूरला आल्यावर माळ घालाय पाहिजे. असं प्रत्येक वर्षी 10-12 माणसं तो तयार करायचा आमचा आजोबा, आणि पंढरपूरला घेऊन जायचा. गावात 15 दिवसाला आपण एकादश करायची, गावातल्या 5-25 लोकांना एकादश करायला लावायची. सप्ताह आला की 7 दिवस तिकडच, 7 दिवस नाही, अगोदर 5-7 दिवस नियोजनाला, सप्त्याचे 7 दिवस, आणि पुन्हा पुढचं सगळं आवरायला मंडप हिशोब, पुन्हा 5-7 दिवस, महिनाभर आमचे आजोबा गावातच. आता दुसरं वाक्य वापरलं महाराजांनी, त्यांनी सांगितलं, सखाराम तुझा मुलगा जो क्लास 1 अधिकारी झालाय ना, तो फक्त तुझ्या मुलाचा पराक्रम नाही, तुझ्या आजोबांनी केलेल्या संतांच्या भगवंताच्या सेवेचं फळ देवानं तुझ्या लेकराच्या रूपानं दे. अरे प्रपंच करता ही नाम मंगल. माझं एवढंच चिंतन आहे. रात्रंदिवस नाका तोंडात माती जाईपर्यंत आपण राबतोय का? आम्हाला आमचा संसार मोठा करायचा आहे, पण माफ करा, एक वाक्य लक्षात ठेवा, संसार सुद्धा भगवंताच्या भक्तीशिवाय मोठा होईल. तुमचा संसार पिकायचा असेल तरी पण तुम्हाला भजनच. आता जरा तिरस्कारानं सांगू का, कल्याण करता भगवंताची भक्ती राहू दे. अरे ज्या बायका मुलावर जीवापेक्षा जास्त प्रेम करताय त्या संसारा करता तरी जरा भजन, संसारा करता तरी भजन असावं. एक ऐक, नाम का आवडतं त्याचं कारण आहे, नाम मंगल आहे. पवित्राणाम पवित्रम पवित्रम पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम यो व्ययार्पिता. नाम मंगल आहे म्हणून नाम हे आमची आवड आहे. 1 2 नाम नित्य, मंगल रूपता. दुसरं नित्यता, शास्त्रानं सांगून ठेवलेली गुण आहेत, म्हणून नाम हे तुकोबाराय म्हणतात आमचं जीवन. नित्यता, नाम नित्य आहे, आम्ही अनित्य. या जगात भगवान परब्रह्म, सदरूप चिदरूप आनंदरूप भगवान परमात्मा त्याचं नाम, हे 2च नित्य आहे. तसा तर नाम नामीचा भेद आहे, नामच देव अशा. बाकी जग सगळं रोज संपतं महाराज, पण नाम आणि नाम भगवान परमात्मा संपत नाही. अवघाची आकार ग्राशीला काळे, एकची निराळे हरीचे नाम. शरीराटे एक दिवस आपलं शरीर संपणार आहे, संपत्ती आटे, पण हरिनाम नाटे ते बनवे. हरिनाम हे नित्य म्हणून नित्यता. तिसरा गुण आहे सर्वश्रेष्ठता. नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. सगळे हरिपाठातले प्रमाण सगळ्यांना माहिती आहे. नामसंकीर्तन पासून म्हणायची गरज नाही, आता तोंडी जाऊ. नाम सर्वश्रेष्ठ आहे, पण किती सर्वश्रेष्ठ आहे? बाकीचे एकही साधन नाम साधनेची बरोबरी सुद्धा करू शकत, एक सुद्धा साधन. 3 राजे एकत्र आले आणि 3 राजांनी ठरवलं आम्हाला पुण्य करायचं आहे. मग एकानं 1 कोटी गायी दान केल्या, दुसऱ्यानं मेरू पर्वत एवढं सोनं दान केलं, आणि तिसऱ्यानं 1000 वर्षे यज्ञ केली. किती पुण्य झालं? ज्यानं 1 कोटी गायी दान केल्या ते 1 कोटी गायी दान केलेलं पुण्य सुद्धा एकदा नाम घेतलेल्या नामाच्या पुण्याची बरोबरी करत नाही, कमी पडतं. मग कुठलं केलेलं बरं? गाया घेऊन दान करावं का सप्त्यात येऊन भजन करावं?
एक बर त्या गायी पण कसल्या रौप्यखुरी सुवर्णशृंगी आणि सवत्स गायी. रौप्यखुर म्हणजे गायीच्या पायाचं खूर चांदीनं मडवायचं दान द्यायच्या अगोदर. त्याची शिंग सोन्यानं मडवायची, सोन्याचा लेप लावायच्या. शिंग एवढी मोठी असली तरी आणि 2 लाख झालं तरी लेप लावायचा म्हणजे लावायचा गाई दान द्यायच्या अगोदर. आणि सवत्स कोणती गाय ती आई झालेली असली पाहिजे, तिचं वासरू बरोबर असलं पाहिजे. रौप्यखुरी सुवर्णशृंगी सवत्स गायी अशा 1 कोटी गायी दान केलेलं पुण्य सुद्धा एकदा नाम घेतलेल्या पुण्याची बरोबरी करत नाही. मग करणार काय तुम्ही सांग? बोला पटकन, कुठलं बरं आहे? अरे मुके म्हणा. दुसऱ्या राजानी मेरू पर्वता एवढं सोनं दान केलं. सर्वश्रेष्ठता हा गुण सांगतो. मेरू पर्वता एवढं सोनं जरी दान केलं तरी एकदा नाम घेतलेल्या नामाच्या पुण्याची बरोबरी होत नाही. मग कुठलं करता? अंगावर असलेलं काढून देता का टाळी वाजवून भजन करता? तिसऱ्या राजाने 1000 वर्ष तीर्थक्षेत्रावर यज्ञ केले. 1000 वर्ष यज्ञ केलेलं पुण्य सुद्धा एकदा नाम घेतलेल्या पुण्याची बरोबरी करत नाही. गोकोटी दानम ग्रहणेषु काशे प्रयाग गंगायुत कल्पवास यज्ञायुतम मेरू सुवर्णदान गोविंद नाम स्मरणे न. जाऊ द्या. तुकाराम महाराजांनी पुढं सोपं केलं. एकानं पृथ्वी दान केली. पृथ्वी दान केलेलं सुद्धा पुण्य नामाच्या एकदा नाम घेतलेल्या पुण्याची बरोबरी करत नाही. पृथ्वी दान केल्यावर किती पुण्य होते पुन्हा बघू. पृथ्वी दान करायला काय आपल्या पप्पाचे? कुठं हे विश्व, त्यात अनेक खंड, त्यात आमचा आशिया खंड. जमीन वाटली गेली का नाही? कमी झाली. आशिया खंडात अनेक राज्य, त्यात देश आणि त्यात आमचा भारत. पुन्हा जमीन वाटली. भारत देशात अनेक राज्य, त्यात आमचं राज्य. पुन्हा जमीन कमी. महाराष्ट्रात अनेक जिल्हे, त्यात आमचा जिल्हा. पुन्हा जमीन कमी. जिल्ह्यात अनेक तालुके, त्यात आमचा तालुका. पुन्हा जमीन कमी. तालुक्यात अनेक गावं, त्यात आमचं गाव. पुन्हा जमीन. भावीसा चुकतो का? पुन्हा गावाला जमीन कमी. आणि गावात एका कोपऱ्याला पट्ट्याच्या नावावर 2.5 एकर नाही 5 एकर धरा. मला काय घ्यायचंय का द्यायचं? अरे 5, 50, 100 एकराची मालक आपण. पृथ्वी दान करायला काय आपल्या आज्याचे? एखादा राजा सिकंदरासारखा जन्माला आला, अख्खं जग जिंकलं आणि मग जर पृथ्वी दान केली तरी पण पृथ्वी दानाचं पुण्य एकदा नाम घेतलेल्या पुण्याची बरोबरी करत नाही. मग काय करता? तुमच्या नावावर असलेले फ्लॅट प्लॉट आम्हाला देता का भजन करता? समुद्रवाले अंकिता अंकित पृथ्वीचे दान. समुद्रासह पृथ्वी दान केली. पण महाराज म्हणाले करिता समान नये नामा म्हणवोनी कोणी न करावा आळस म्हणा रात्रंदिवस राम राम. म्हणून सर्वश्रेष्ठता
नाम करत काय? अन्य साधना परमार्थात नाही असं नाहीत, आहेत, पण नाम साधनेची बरोबर नाही. का? तर त्याचं एकच कारण आहे. काय कारण आहे? नाम साधन काय करतं सांगू का? तुमचं हजारो जन्मीचं अगोदर पाप घालवतं आणि मग अगणित पुण्य मिळवून देतं. पाप घालवणं अर्धा फायदा आणि पुण्य कमवून देणं पुढचा अर्धा. दोन्ही नाम करत. पाप किती घालवतं म्हणलं तर तुम्हाला सगळ्यांना प्रमाण माहिती आहे. पाप कमी घालवत प्रसंग देतो. आमच्याकडे ज्वारीच्या कडब्याची बनीम रचून ठेवली उन्हाळ्यात. काय म्हणता तुम्ही? बनीम का काय? गंजी वगैरे चारा पेंड्या बांधून ठेवतात. भाताच्या पेंड्या पण ठेवतात बघा रचून. हा, 100 पेंड्यांची बनीम आहे. वाळलेला कडबा आहे, आपल्याला तो पेटवायचा आहे. किती काड्यापेट्याची बॉक्स लागतील? तृणाग्नी भिळे बॉक्स लागेल, है का नाही? होय, बर. एक काडी पिटी ना, एक काडी. हा, अनुभव आहे, सांगा की काय बोलायचं. इकडे जास्त अनुभव आहे. एक काडी, बर जाऊ द्या. दुसरी एक 500 पेंड्यांची बनीम. आता आपण जाळलेली एक 100 पेंड्यांची होती. 500 पेंड्यांची बनीम किती काढ्या? 10,000 पेंड्यांची बनीम आहे. एकच. 1,00,000 पेंड्यांची बनीम आहे. एकच. कळलं तुम्हाला? कितीही मोठी बनीम असू द्या, एक काडी अख्ख्या बनिमीची राख 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 करते. तसं भगवंताचं एक नाम साधन अख्खी पाप जाळतं, पुण्य कमवून देतं. म्हणून सर्वश्रेष्ठता जास्त घेत नाही. आणि 4था गुण आहे नामाचा मंगलरूपता, नित्यता, सर्वश्रेष्ठता. आणि 4था गुण आहे मोक्ष फलदान. हे बघा, ज्ञानही मोक्ष देतं आणि नामही मोक्ष देतं. पण ज्ञान फक्त उत्तम अधिकाऱ्याला तेवढंच. अंतःकरण चतुष्ट आहे. शम, विवेक, वैराग्य हे सगळं ज्याचं तादात्म्य आहे, इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत, अशा अधिकाऱ्याला ज्ञान उत्तम मोक्ष देतं. पण नाम सांडी मांडी पर्वते टाके, वासुदेव नाम मोक्ष येईल सुखी. नाम स्मरता धरे, सांडी मांडी परते. नाम येड्या गबाळ्याला सुद्धा मोक्षापर्यंत पोचवत होतं. नाम मंगल आहे, नाम नित्य आहे, नाम सर्वश्रेष्ठ आहे आणि नाम मोक्ष फल देणे. म्हणून मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामिवीन. महाराज ठीक आहे, नामाचे गुण शास्त्रानं सांगितले म्हणून तुम्हाला नाम आवडतं. मग प्रपंच का आवडत नाही? त्याचे गुण सांगितलेत का? महाराज म्हणाले त्याचे गुण सांगितले नाहीत, त्याचे दोष. गुण आणि दोषात अर्थ आहे, शब्दात वेगळा अर्थ आहे. गुण म्हणजे चांगली बाजू आणि दोष म्हणजे वाईट बाजू. प्रपंचाचे शास्त्रांनी दोष सांगितलेत काय? दुःखरूपता 1, 2 क्षणिकता, 3 विपरीतता आणि 4 सातिशयता. हे प्रपंचाचे शास्त्रानं सांगितलेले. नाम का आवडतं? तर नाम मंगल आहे, नाम नित्य आहे, नाम क्षणिक आहे आणि नाम मोक्ष फलदायीने. म्हणून नाही एका हरी. म्हणून नामाशिवाय दुसरं काय आवडत नाही. प्रपंच का आवडत नाही? प्रपंच दुःख रूप आहे, प्रपंच विपरीत आहे, प्रपंच क्षणिक आहे आणि प्रपंच सातिशय आहे. म्हणून पटपट पटपट एवढी 4 सांगतो, मधलं भजन देतो. पहिलं, नाम प्रपंच दुःख रूप आहे. सगळ्यांनाच माहितीये, संसार दुःख मूळ, दुःख बांधवडी. किती बोलावं? संसारात दुःख नाही, दुःखच संसार. संसारात दुःख आहे का? गुळात गोडी आहे का गुळच गोडी आहे? का गुळात गोडी? गुळ म्हणजेच गोडे. तसं प्रपंच याचं नाव दुसरं दुःख. सांगतो,
अरे किती दुःखी आहे आपण. जो देखे सो दुखिया बाबा, जोगी जंगम राजा परजा. एवढंच नाही, साच कहे तो सब जग दुखिया, झूठ कहे न जाय. ब्रह्मा विष्णू सकल दुखिया, जिने सृष्टी कमाय. ब्रह्मा विष्णू पर्यंत सगळं जग दुःखी आहे. ज्ञानोबारांनी उत्तम प्रयोग करून दाखवला एका अध्यायामध्ये. सगळ्यांच्या पाठांतरातले होय. एकानं कांदा घेतला. उदाहरण बघू पहिल्यांदा. ज्यानं घेतला, प्रयोगाकडे लक्ष द्या बरं का, मार्क देणार आहे मी परत. ज्यानं कांदा घेतला त्यानंच तो मिक्सर मध्ये घालून बारीक केला. ज्यानं बारीक केला त्यानंच तो कांद्याचा रस एका पेल्यात भरून घेतला. ज्यानं पेल्यात भरून घेतला त्यानंच त्याचं बारसं घातलं, म्हणजे त्याचं नामकरण केलं. कशाचं? हे अमृत आहे. त्याचं नाव काय ठेवलं? अमृत. कुणी ठेवलं? ज्यानं हातात घेऊन कांद्याचा रस काढलाय त्यानं त्याचं नाव अमृत ठेवलं. किती मूर्खपण आहे. त्याला माहिती आहे का नाही हे अमृत आहे का, तरी अमृत नाव ठेवलं. बरं असू द्या. अमृत नाव ठेवून पेला हातात घेतला, चौकात आला आणि लोकांना वरडून सांगाला, आता हे माझ्या हातातलं अमृत मी पिणार आणि मी अमर होणार. किती मूर्खपणा आहे. स्वतः कांदा घेतलाय, स्वतः तो बारीक केलाय, त्याचा रस स्वतः काढलाय, त्याला स्वतःच नाव ठेवलंय आणि पुन्हा म्हणतोय आता हे मी अमृत पिणार. म्हणजे कांद्याच्या रसाला अमृत म्हणून नाव ठेवून मी पिऊन अमृत होणार म्हणणं जेवढं किती मूर्खत्वाचं आहे, तसं दुःखात प्रपंचात सुख शोधणं म्हणजे कांद्याचा रस अमृत म्हणून. आगा विषयाचे कांदे वाटो, जो रस घेई जे पिळोनी, तया नामामृत ठेवोनी, जैसे अमर हो. एक सांगू तुम्हाला, घर नाही म्हणून माणूस दुःखी समजू शकतो, लग्न नाही म्हणून माणूस दुःखी समजू शकतो, पोटी मूल नाही लेकरू नाही म्हणून माणूस दुःखी समजू शकतो, नोकरी नाही म्हणून दुःखी समजू शकतो, सगळं आहे पण शुगर बीपी देव खाऊ दे नाही म्हणून दुःखी समजू शकतो. पण सगळं आहे, नोकरी आहे, व्यवसाय, चांगल्या स्वभावाची बायको, चांगल्या स्वभावाची लेकरं, सगळं आहे, आरोग्य चांगले तरी दुःख आहे. होय, हे प्रपंचाचे चार दोष आहेत. दुःख रूपता, क्षणिकता, विपरीतता, सातिशयता. या चार दोषामुळं प्रपंच विटलेल्या अन्नासारखा. आणि एक सांगतो, विटणं आणि ओकणं यात फरक आहे. एखादा आवडीचा पदार्थ तुमच्या पत्नीने केला, आज खाल्ला, उद्या सकाळी खाल्ला, पुन्हा उद्या संध्याकाळी खाल्ला, तरी संपला नाही. बायकोला माहित होतं यांना परातभर केल्याशिवाय यांची तृप्ती होत, करतानाच एवढं केलं. 4 दिवस खाल्लं पण नवऱ्याच्या आवडीचा पदार्थ, तरी संपला नाही. मग शेवटी आमच्याकडे यंत्र आहेच, आम्ही त्याला फ्रीज मध्ये ठेवलं, पुन्हा 2 दिवस खाल्लं. 6 दिवस सकाळ संध्याकाळी खाल्लं तरी अजून 2 टायमाचं शिल्लक राहिलं. पण किती फ्रीज मध्ये ठेवा, शिजवलेलं, भाजलेलं, तळलेलं, एक न एक दिवस ते विटणार. ते विटलं. सकाळ सकाळची वेळ आहे, आता विटलेलं खाण्यापेक्षा टाकलेलं बरं म्हणून त्या मायमाऊलीनं हातात घेतलं. दारातून बाहेर पडणार एवढ्यात एक भिकारी दारात आहे. माय 8 दिवसाचा उपवास आहे, कुठंच काय मिळालं नाही, काय असेल तर द्या, मला माहिती आहे वेळ सकाळची आहे, अजून तुमचा स्वयंपाक झाला नाही, पण शिळं पाक असलं तर द्या, 8 दिवस काय मिळालं नाही. हिनं विचार केला टाकण्यापेक्षा हातात ठेवलेलं. 8 दिवसाचा उपवास आहे, विटलेलं अन्न 8 दिवसाच्या उपवासाला दिलं तर तो खाईल की न खाईल, खाल्लं तर पचेल की नाही. अरे एखाद्या वेळी विटलेलं अन्न सुद्धा पचू शकतं, पण वमनते मनी परमार्थात भगवंत प्रपंच विटणं ही पहिली पायरी आणि ती ओकलेल्या अन्नासारखी वाटणं दुसरे. तुम्ही पंचपक्वान खाल्लेत पण ऍसिडिटी झाले आणि तुमची उलटी झाली.
तुम्हीच खाल्लेले आवडीचे पदार्थ बडा 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 खाली पडले. आता ते पुन्हा खाता येतील काय? तोंड वाकडं करू नका, नटपटन सांगा. नाही खाता येणार, राहू द्या, राहिलं खाल्लं. त्याच्याकडे बघावं तरी वाटतंय का? तुकाराम महाराज म्हणाले, खायचं रोड राहू द्या, आमच्याच पोटातनं बाहेर आलेल्या पदार्थाकडे आम्हाला बघवत नाही, पाहवत नाही. त्याच्याकडे बघितलं तरी आपण तोंड वाकडं करतो, छळसवृत्ती निर्माण होते. अरे आपल्याच पोटातनं बाहेर पडलेल्या पदार्थाकडे जसं पाहवत नाही, बघू वाटत नाही. महाराज म्हणतात, भगवंताच्या नामाच्या प्रभावानं प्रपंच मला ओकलेल्यांना विठ्ठले जीत प्रपंचापासून विठ्ठले शास्त्रानं वर्णन केले. महाराज म्हणले, म्हणून आम्हाला नाम आमचं जीवन आहे. प्रपंच का आवडत नाही? प्रपंच दुःख रूप आहे, दुःख रूपता. नंबर 2, प्रपंच क्षणिक आहे. क्षणिक म्हणजे प्रत्येक क्षणाला थांबतोय महाराज, म्हणून क्षणभंगूर. क्षणभंगूर हा किती खोचक शब्द आहे बघा. एका क्षणाचं सुद्धा आपल्या जीवनाचं आपल्या हातात स्वातंत्र्य नाही, त्याचं नाव प्रपंच आहे. पुढच्या क्षणात माझं काय होतंय मला सांगता येत नाही, त्याचं नाव प्रपंच. पुढच्या क्षणाचा आनंद मला घेता येतोय का नाही माझ्या हातात नाही, त्याचं नाव प्रपंच. भरपूर व्याख्या सांगता येतील. क्षणिकता म्हणजे काय? राम नावाचा शब्द तुम्ही बोलायचं ठरला तर राम म्हणायचंय. राम म्हटल्या म भविष्य काळात आहे, आणि म तुम्ही म्हटलंच तर अगोदर म्हटलेलं रा आणि तो क्षण आता भूतकाळात गेलाय. म्हणजे राम नावाच्या अक्षरात जेवढा अंतर आहे तेवढा अंतर सुद्धा प्रपंचात नाही. प्रपंच एवढा रा म्हटलेल्या क्षणाला तो क्षण, आणि ते रा म म्हटलेल्या क्षणात रा आणि तो क्षण भूतकाळात गेलाय. म्हणून सृष्टी प्रत्येक क्षणाला एकदा जगत असते, पुन्हा ती जगता येईल. प्रत्येक क्षण सृष्टी बरोबर आपण एकदा जगून घेतला की तो पुन्हा जगता येत नाही. प्रत्येक क्षण. काही लोक माणसाला म्हणतात, अहो किती वय झालं हो तुमचं, म्हातारे दिसायला लागला. तो एकाच दिवसात म्हातारा झालाय का? बालपणापासून थोडं 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 म्हातारच होत यायला लागलंय. आज तुम्हाला वाटायला लागले रोज थोडा थोडा क्षणानं तो म्हातारा. म्हणून क्षणिकता. तिसरं विपरीतता. प्रपंचाचा तिसरा दोष आहे विपरीतता. म्हणजे काय? विपरीतता म्हणजे काय? जे खरं आहे या जगातलं ते मरेपर्यंत आपल्याला खोटं वाटतं, आणि जे खोटं आहे ते मरेपर्यंत आपल्याला खरं वाटतं, याचं नाव विपरीतता. जे खोटं आहे ते सोडू वाटत नाही, आणि जे खरं आहे ते धरू वाटत नाही, याचं नाव विपरीत. खरं आपल्याला खऱ्याकडे नेत नाही, आणि खोटं आपल्याला खोट्यात रंगवून ठेवतं, याचं नाव. अनेक व्याख्या सांगता येतात. मला खरं सांगावं, विपरीतता शब्दाचा अर्थ माणसं म्हातारी झाली. लोक म्हणतात, अरे 80 वर्ष झालं मला कळलंच नाही कसा म्हातारा झालो. तू गेलेलं सुद्धा तुला कळत. विपरीतता दोष असा आहे, कळू देत नाही. ऐका, मंडपात बसलेल्या माझा प्रश्न आहे. इथं वर्गणी दिली की पुण्य आहे, इथं हंतरून टाकलं कीर्तन प्रवचनाच्या ज्ञानेश्वरी वाचनाच्या काकड्याच्या अगोदर हरिपाठाच्या अगोदर तरी पुण्य आहे, इथं झाडू मारला तरी पुण्य आहे, इथं पंगत घातली तरी पुण्य आहे, वारकऱ्यांना वाढायचं काम केलं तरी पुण्य आहे, इथं पकवाजाला कणिक आणून दिलं तर पुण्य आहे, माईक जोडला तरी पुण्य आहे. हे कोणाला माहित नाही तुमच्यापैकी? खरं सांगा.
सगळ्यांना माहिती. सप्त्यात 7 दिवस पडेल ती सेवा पुण्यच आहे. झाडू मारला तर पुण्य आहे, अंथरून टाकलं तर पुण्य आहे, वारकऱ्यांना चहा आणून दिला तरी पुण्य आहे. काही हरिपाठ केला, प्रवचन केलं, कीर्तन केलं, ऐकलं, भजन केलं, नाचलं, उड्या मारलं, टाळी वाजवली, सगळं पुण्यच आहे हे माहित आहे. पण माहित असून तुम्हाला ते करू देत नाही. आणि ज्याच्यातून पाप होणार आहे हेही माहिती आहे, पण ते तुम्हाला रोज करायला लावतं. हा प्रपंचाचा तिसरा दोष आहे, विपरीतता. पुण्य ज्याच्यातून होणार आहे ते माहीत असून लोकांची करायची प्रवृत्ती होत नाही. तो तुमचा दोष नाही. तुमच्या पाठीमागं जो बकासूर लागलाय, राक्षस लागलाय, कोणता? प्रपंच, त्याचा तो दोष आहे. वर्गणी दिली की पुण्य आहे का नाही? सप्त्यात पंगत गाठली की पुण्य, वारकऱ्यांची सेवा केली की पुण्य. हा, गणेश मंडळाच्या सगळ्या आयोजकांना माहितीये पुण्य. आणि सप्ताह चालू असताना नको ते बाहेर खेळत बसणं पाप आहे. सप्ताह चालू असताना टीव्ही आणून घरी बघत बसणं पाप आहे. बरं, टीव्हीचे तोटे, संस्कार बिघडतात. 2, मुलांना चष्मे येतात, मुलांचा अभ्यास होत नाही. बर, पुन्हा बाईसाहेबांचा स्वयंपाक बिघडतो, कशात काय घालावं कळत नाही. बरं, सगळ्यात मोठा खाणाराचं नुसतं पोटच वाढतं टीव्ही बघत. एवढे सगळे तोटे आहेत. मग कशातून पुण्य होणार आहे हेही माहिती आहे आणि कशातून पाप होणार आहे हेही माहिती आहे. मग आता सांगा, वर्गणी द्यायची ठरली तर तुमची वर्गणी किती असते, आणि टीव्ही आणायचा ठरला तर टीव्ही कितीचा आणतो? दोन्ही तुम्हाला माहिती आहे. वर्गणीतून पुण्य आहे आणि टीव्हीतून पाप आहे. वर्गणी द्यायचीच ठरली तर 500, 1000, 5000, 10000, आणि टीव्ही आणायचाच ठरला तर 1,00,000, 1,25,000, 1,50,000, 2,00,000, बस माझी कॅपॅसिटी. ज्याच्यातून पुण्य होणार आहे ते तुम्हाला करू देत नाही, आणि ज्याच्यातून पाप होणार आहे ते रोज करायला होतं. असं मी म्हणत नाही, ज्ञानोबा म्हणतात, द्रष्टा अद्रष्टाची या जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेत सर्वस्वे हानी तेत कोटी वेचगा. जे सर्वस्वाची हानी तिथं माणसं कोटीनं पैसे करतात. असं ज्ञानोबाने लिहून ठेवलंय, मी नाही. ज्ञानोबा सुद्धा कोटीत खेळत होते असा अर्थ झाला. त्यावेळी कोटी रुपयाचा हिशोब होता व्यवहारात. म्हणून विपरीतता. आणि चौथा आहे सातिशयता. सातिशयता म्हणजे काय? सगळं असून आम्ही दुःखी आहे. त्याचं कारण प्रारब्धानुसार जे बी काय प्राप्त झालं त्याची आम्हाला किंमत नसते, त्याचं महत्व नसतं. आणि जे आम्हाला प्राप्त नसतं त्याची किंमत अधिक असते. याचं नाव सातिशयता. 2 व्हीलर तुमच्याकडे आहे, तिला पाणी सुद्धा तुम्ही अमावश्याला मारत नाही, आणि शेजारच्याकडे 4 व्हीलर आहे, सारखं सकाळ संध्याकाळ बघतो, असलं एकदा घ्यायचं, असलं घ्यायचंय, मग अर्धा एकर रान विकून घे, काय बिघडलं? जे प्राप्त आहे प्रारब्ध, ज्या आई वडिलांच्या घरी तुम्ही जन्माला आला, जी आई वडिलांची प्रॉपर्टी आहे, जी तुम्हाला नोकरी आहे, जो बी काही व्यवसाय आहे, जे प्राप्त आहे त्याची किंमत नसते, आणि जे नसतं त्याची किंमत अधिक वाटते. जे हातात आहे त्याच्याकडे ढुकून सुद्धा तुम्ही बघत नाही, त्याचं महत्व नाही. आणि जे तुमच्या हातात अजून लागलेलं नाही त्याला धरायला तुम्ही पळायला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सातिशयता. जग का दुःख आहे याचं कारण आहे माणसाने रक्ताची नाती तोडली का? जे प्राप्त आहे त्याचं महत्व राहत नाही महाराज. नुसतं लग्न ठरलं, सुपारी फुटली, सुपारी तुमच्याकडे काय म्हणतात, घट्ट झालं असंच म्हणतात ना, सुपारी फुटली घट्ट नाही. मराठी, शुद्ध मराठी, एंगेजमेंट. हा, हे कळलं बघा. हा, मराठी कळतं माणसाला. साखरपुडा झाला आणि 2 महिन्यांनी लग्न आहे. लग्न ठरल्यापासून लग्नापर्यंतचे जे मधले 2 महिने असतात का नाही, ते 2 महिने म्हणजे नर्मदे परिक्रमेसारखे असतात बघा. जाता जात नाही दिवस. लग्न ठरलं, आज लग्न ठरलं, सुपारी फुटली, आणि दुसऱ्या दिवशी लगेच मुलगीचा फोन आला, नवरीचा. कोणाला? नवरदेवाला. हॅलो, काय करताय? काय नाही म्हणे, बसलोय. चहा नाही, नाश्ता जेवण नाही का? भूकच लागत नाही. एका दिवसात किती खोटा रडेपण आहे.
कालपर्यंत दोघांची ओळख नव्हती आणि आज म्हणा लागला भूकच लागली. लगेच तिनं सांगितलं, अहो तुमच्या बरोबर तासन तास बोला वाटतं, पण आमच्या घरी एकच फोन आहे, भैया ड्युटीला घेऊन गेला की दुसरा फोनच नाही. म्हणलं ठेव ठेव लगेच रांच्याकडे गेला. कोणाकडून 5,000, कोणाकडून 10,000, कोणाकडून 20,000, 50,000 रुपये घेतले आणि 51,000चा फोन घेऊन देतात. दिलेल्यानं हसू फुटला असेल बघा. पुन्हा आठवडाभर गेला, पुन्हा फोन आला, हॅलो काय करताय? काय नाही म्हणे, बसले. चहा नाही, जेवण काय करावं, वेळच जात नाही म्हणले. अहो मला पण तसंच होतंय हो. हे बघा, कुठंतरी तालुक्याला जावं, आपण दोघं एखाद्या मंदिरात दर्शन घ्यावं, चहा कॉफी घ्यावं वाटतंय, पण सकाळी एक मुक्कामची गाडी आमच्या खेडेगावातनं गेली की सकाळी संध्याकाळी बसच नाही. एक 2 व्हीलर आहे, पप्पा घेऊन ड्युटीला जातात. लगेच 5%, 7%, 10% लाख रुपये काढलं, स्कूटी घेऊन दिली. हे लग्न ठरल्यापासून वस्तू फिक्स आहे पण अजून प्राप्त नाही, तोपर्यंत. पुढे 2 महिन्यांनी लग्न झालं, 5-6 महिने गेली. आता आमचे गावंडळ भाषे, आता बायको बोंबलली तरी टिकल्याचं पाकिट आणून दिना. वस्तू प्राप्त नव्हती तोपर्यंत महत्व होत. विनोद नाहीये. अरे शिकलेल्या माणसांची लग्न 2-3 वर्षाच्या पुढे चाले ना का? वस्तू प्राप्त नव्हती तोपर्यंत आकर्षण होतं, महत्व होतं. वस्तू प्राप्त झाली, सातिशयता. अरे माणसं आई बाप तोडून टाकतात का? ते आपले प्राप्त आहेत म्हणून महत्व नाही. भाऊ बहिणीची नाते आम्ही तोडतो का? ती प्राप्त आहेत म्हणून किंमत नाही. अरे देवाच्या गुणाची पत्नी आहे पण किंमत नाही का? प्राप्त आहे, रोज डोळ्यासमोर आहे आपल्या. देवाच्या गुणाची लेकरे आहेत पण प्राप्त आहेत, महत्व नाही. वस्तू प्राप्त झाली की त्यातलं महत्व संपतं आणि जी प्राप्त नाही त्याच्या पाठीमागं महत्व अधिक वाटतं. याला म्हणायचं सातिशयता. जग का दुःखी आहे त्याचं कारण आहे महाराज. वस्तू प्राप्त होईपर्यंत पळतो वस्तू प्राप्त झाली. अरे नवरा बायको सरळ दुपारी बसले, दोघांचं जर भांडण लागलं ना, एखाद्याला हितपर्यंत येतं, बास आता हे बास वैतागतं. ते आपल्या जीवनसाथीला म्हणतं, तुला माझ्या माघारी माझी किंमत कळत. यात हे शास्त्र आहे, सातिशयता. माणूस सहज बोलतो पण शास्त्रच बोलतो. सातिशयता या शब्दाचा अर्थ काय? जे आमच्यासाठी आहे, जे प्राप्त आहे, रोज डोळ्यासमोर आहे. म्हणून माणसं असोपर्यंत आपल्याला नाही, आपल्या घरातली माणसं गेली की आपल्याला भिंतीला डोकी बडवावं वाटतं, कुठंतरी झाडाला जाऊन छाती कवटाला वाटते, ओरडा वाटतं का? त्याचा आवाज ऐका वाटतो, त्यानं माझ्या डोळ्यासमोर यावं, त्यानं मला बोलावं वाटतं. पण होता त्यावेळी वाटत होतं का? तुमचा आमचा दोष नाही, याला म्हणायचं सातिशयता. म्हणून या जगात देव आणि देवाचं नाम हे जर सोडलं तर अख्खा जग आम्हाला विटले हे चित्त का? याचं एकच कारण सांगतो, मधलं भजन देतो. या जगतात हे बघा, बाळाच्या सगळ्या खोडी कोणाला माहित असतात? वर्षभराचं बाळ आहे, त्याला बोलता येत नाही, पण ते रडायला जरी लागलं तर ते का रडते? भूक लागले म्हणून रडते का? त्याच्या पोटात दुखालय म्हणून हे रडणं का? त्याला झोप आले म्हणून ते रडायला लागले? हे कोणाला कळतं? त्याच्या रडण्याच्या आवाजावर आई ओळखते, याला झोप आले का, याला भूक लागले का, याला दवाखान्याला न्यायचं आहे. हे रडणं दवाखान्याचं आहे का? हे रडणं पाळण्यात घालून झोका द्यायचं आहे का? हे रडणं याला खाऊ घालायचं आहे? आईला लगेच लक्षात येतं का? तिनं त्याला जन्म. तसं या सृष्टीचा जन्मदाता तो आहे. वाक्यात सांगू, हे जग निर्माण करण्याकरता तो बाळंत झालाय. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबादा, एक शब्द मला अपेक्षित आहे इथं, प्रसवला. एवढाच शब्द पाहिजे होता. प्रसवला विश्व तो सर्व होय झाला. म्हणून नाम हे आमचं जीवन आहे. महाराजांनी एका अभंगात स्पष्ट सांगितलं, जाया पासोनी
सकळ जाया पासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पण. बर देवा, काही लोकांनी विचारलं तुकाराम महाराज, तुमचं देवावर प्रेम आहे, तुम्हाला देव आणि देवाचं नाम आवडतं, प्रेम आहे तुमचं, पण ते किती आहे? 3 प्रकारचं प्रेम सांगितलं. 1 लक्षावत प्रेमभाव, 2 घृतवत प्रेमभाव आणि 3 मधुवत प्रेमभाव. लक्षावत म्हणजे लाख, सोन्याचा अलंकार करण्याकरता जे वापरलं जातं त्याला लाख म्हणायचं. त्याला अग्नी जवळ नेला ते वितळतं, वितळल्यावर ते वापरायचं आणि अलंकार तयार झाला, लाखाचं काम संपलं की अग्नी बाजूला, मेणबत्ती बाजूला करायची, ते पुन्हा घट्ट होतं. तसं संसारिकाचं देवावरचं प्रेम लाख सारखं आहे. सप्ताहाला हितगोंद 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण राम. सप्ताह संपला आणि एकदा गंध दिवळीत टाकला, असं उडी मारून टाकतात. पुढच्या वर्षी सप्त्याला शोधायचं, याला म्हणायचं लक्षावत. पंढरपूरला गेलं, खांद्याला पताका, गळ्यात टाळ, सगळ्यांचं भजन, माऊली माऊली ऐकलं की याला वाटतं आपण पण माळ घाला. आणि गावाकडे आलं, कोकणातनं पाहुण्याचा फोन आला, आमच्याकडे 25 वर्षानं देवीची यात्रा आहे, सगळं सहकुटुंब या, सगळी व्यवस्था आहे. मग म्हणाला काय बुद्धी सुचली माळ घातली. याला म्हणायचं लक्षावत प्रेमभाव. वातावरणानुसार आमची भक्ती. जरा पुढे चला, घृतवत प्रेमभाव. संतांचं प्रेम हे कसं आहे सांगतो. घृत म्हणजे तूप, आयुर्वेदामध्ये तुपाला अमृत म्हटलेलं आहे. पण अन्न पदार्थातला सर्वश्रेष्ठ पदार्थ तूप आहे. पण तूप भोगत्याला स्वतंत्र तृप्ती देत नाही. का? त्याची स्वतंत्र चव नाही. तुपाला चव देण्याकरता अन्न पदार्थाचा आश्रय घ्यावा लागतो. एखादा माणूस असा आहे का, मी ग्लासभर तूप खाऊन आलो असं म्हणतो का? नाही, मी तूप भात खाऊन आलो. तूप आम्हाला तृप्ती देत, पण कधी तुपानं भाताचा आश्रय केला. तुपाला दुसऱ्या पदार्थांचा आश्रय केल्याशिवाय तूप आम्हाला तृप्ती देत नाही. तसं आमची भक्ती, साधकाची भक्ती पहिल्यांदा तुपासाठी. आणि 3रं मधुवत प्रेमभाव. मधुवत म्हणजे मध. मध त्याची स्वतंत्र चव आहे, त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याला दुसऱ्या अन्न पदार्थाचा आश्रय घ्यायची गरज. बर, मध पावसाळ्यात हिवाळ्यात घट होत नाही, उन्हाळ्यात पातळ होत नाही. तसं संतांचं प्रेम मधासारखं आहे. दुःख झालं म्हणून भजन सोडत नाही, प्रपंचात आडी अडचणी आल्या म्हणून भक्ती कमी करत नाहीत. आमचं तसं नाही. आम्हाला एखादी अडचण आली तर आम्ही लोक म्हणतो ह्या वर्षी सप्त्याकडे फिरकणार नाही, एवढं करून माझं वाईट झालं. पण संतांचं दुःख आलं तरी प्रपंच भक्ती कमी, परमार्थ कमी नाही, आणि सुख झालं तरी मधुवत प्रेमभाव. महाराज म्हणतात या अभंगामध्ये संतांचं मधुवत प्रेमभाव आहे. म्हणून मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे विण, विठ्ठल हे चित प्रपंचापासून व मनते मनी बैसलेशी. 1 मिनिट सर्वांनी भजन करा. विठोबार माझे
मृत्युलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरिनामे विन. भगवंताचं नाम का आवडतं तर त्याचे 4 गुण शास्त्रानं सांगितलेत. मंगल रूपता, नित्यता, सर्वश्रेष्ठता, मोक्ष फलदायीना. म्हणून एका नामाशिवाय आम्हाला काही आवडत नाही. प्रपंच ओकलेल्यानुसार का तो दुःखरूप आहे, तो क्षणिक आहे, तो विपरीत आहे, तो सातिशी आहे. म्हणून विठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मनी बैसते. आता सोने रुपया मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. याचं कारण आहे विरक्ताच्या मनाला सुद्धा मोह घालणारी हे. तरी तुम्हाला सोने रुपये माणिक मोती दगडाप्रमाणे का वाटतं? याचं एकच कारण आहे. काही लोकांनी विचारलं तुकाराम महाराज प्रपंच खरंच विटलाय का अविट आहे? बर, सोना रूप चांदी खरंच माती आहे का सोनं सोनच आहे चांदी चांदी? माणिक मोती खरंच दगड आहे का माणिक माणिकच आहे मोती मोतीच आहे? तर त्याचं एकच उत्तर आहे, प्रपंच प्रपंचच आहे, काही बदल झाले. मग तरी ओकलेल्यांना सारखा प्रपंच विटला नाही, पण तो विटल्यासारखा का वाटला? एक, सोनं रूप चांदी माती नाही, सोनं चांदीच आहे. बरं मातीसारखं म्हणावं तर माती दिल्यानंतर सोनं कोण देतं का? चांदी कोण देतं का? नाही देत. माती सारखं नाही, ते सोनंच आहे, ते चांदीच आहे. बर, माणिक मोती दगड खड्यासारखं खडं नाही, ते माणिकच आहे, ते मोतीच आहे. मग त्यांना खडे का समजता, सोन्याला माती का समजता आणि प्रपंच विटलाय का म्हणता? प्रपंचात बदल नाही, प्रपंच आहे त्याच स्वरूपात आहे, फक्त बघण्याच्या दृष्टीत बदल झालाय. बर, प्रपंच सामान्य लोकांना जो आनंद देतो, जी गरजा भागवतो, त्याच गरजा ज्ञानी भक्ताच्या सुद्धा प्रपंच भागवतो. सामान्य लोक एवढं खाल्ल्यावर पोट भरतं, अन्न एवढं खाल्लं की पोट भरतं. ज्ञानी भक्त एवढा भातवरण खाल्ला की त्याचं पोट. ज्ञानी भक्तालाही सोन्या चांदीची गरज आहे. कार्यक्रमात तरी दान द्यावं लागतं, संकल्प सोडावा लागतो, लागतच तेवढं. हा, कन्यादानाच्या वेळेला सोनं द्यावंच लागतच ते. पण प्रपंचाचं स्वरूप बदललं नाही, फक्त दृष्टी बदल. कोणाची? नामस्मरण करून परमार्थ पिकवलेल्या साधकांची. नामाचा परिणाम एवढा झाला, 3 प्रकारची दृष्टी. 1 प्राकृत दृष्टी, 2 उपेक्षा दृष्टी आणि 3 मिथ्या दृष्टी. प्राकृत दृष्टी म्हणजे व्यावहारिक दृष्टी. तुम्हा आम्हाला सोनं सोन्यासारखंच वाटतं का? आम्ही पैसे देतो सोनं घेतो, म्हणजे व्यवहार आहे. पण तेच सोनं संतांना मातीसारखं वाटतं. आम्ही व्यवहाराच्या दृष्टीनं सोन्याकडे बघतो, म्हणून आम्हाला सोनं. आम्ही चांदीला चांदी या व्यवहारानं बघतो, म्हणून आम्हाला चांदी वाटतं. माणिक मोती वाटतात, आम्ही व्यवहाराच्या दृष्टीने बघतो. पण साधकांच्या स्थिती उपेक्षा दृष्टी.
उपेक्षा म्हणजे काय? ज्या वस्तूची आपल्याला गरज नाही ती वस्तू तुच्छ लेखणं, त्याला म्हणायचं उपेक्षा. आता तुम्ही प्रवासात आहे, गाडीत बसलाय, काचेमधून बाहेर बघायला लागला, रस्त्याच्या कडेने फळांची झाड आहेत, रस्त्याच्या कडेने 10-10 एकराचे शेतीचे प्लॉट आहेत. तुम्हाला वाटतं का हो एवढा माझ्या नावावर पाहिजे होता? का वाटत नाही? तुम्हाला माहिती आहे हे मला मिळत नाही, हे माझं नाही, माझ्या उपयोगाचं नाही. रस्त्याच्या कडेने केवढ्या वस्तू असतात, पण आपल्याला मोह सुटतो का? आपला त्यांचा काहीच संबंध नाही असं बघतो सोडून देतो, आपण प्रवास करत जातो. तसं संतांना हे सगळं प्रवासात दिसलेल्या वस्तू सारखं आहे, त्याची काही गरज नाही, म्हणून उपेक्षा साधक. आणि ज्ञानी भक्त त्याला मिथ्या दृष्टीनं बघतो. मिथ्या म्हणजे हे सगळं खोटं आहे, मिथ्या दृष्टीनं बघतो. मग मिथ्या दृष्टीनं बघणाऱ्यांना सोनं चांदी माती सारखं आहे, मिथ्या दृष्टीनं बघणाऱ्यांना माणिक मोती खड्यासारखं आहे, आणि मिथ्या दृष्टीनं बघणाऱ्यांना प्रपंच ओकलेल्या अन्नासारखं आहे. 3 चरण संपली. पण ही दृष्टी भगवंताच्या नामानं प्राप्त झाली. महाराज म्हणले हे ठीक आहे, हे तिन्ही ठीक आहे, पण अशी अजून एक या जगात शक्ती आहे, ती शक्ती मोठ्या मोठ्यांना फसवते, तिनं देवादिकांना फसवले. तुका म्हणे दिसती
अस्वलाची उपमा देण्याचं कारण मायावी स्त्री साधकाचा साधन मार्ग थांबवते. परमार्थाला सगळ्यात मोठं परद्रव्य परनारी, आणि म्हणून तुका म्हणे तैंशा दिसतील नारी. रिसाच अस्वलाची उपमा का दिली? अवघ्या ठराविक नारी ना, त्याचं कारण आहे. माणसाला जर वाघानं मारायचं ठरवलं तर वाघ फाडून मारतो, सिंहानं मारायचं ठरवलं तर सिंह फाडतो. म्हणजे माणसाला कुणी माणसाला मारायचं ठरवलं तर ते प्राणी हल्ला करतात, जखमा करतात, रक्तबंबाळ करतात, मगच माणसाला मारतात. पण एका पुस्तकात असं वाचले, अस्वलानं जर माणसाला मारायचं ठरवलं तर अस्वल जखमा करत नाही, हल्ला करत नाही, रक्तबंबाळ करत नाही. मग अस्वल फक्त ज्याला मारायचंय त्या माणसाला गुदगुल्या करायला चालू करत. हे विनोद नाही, ग्रंथातलं सांगतो. म्हणजे अस्वल गुदगुल्या करायला लागलं की आम्ही हसायला लागतो, आणि अस्वलाच्या गोड धक्क्यात आपला प्राण हसता हसता कधी जातो कळत नाही. तसं मायावी आवरण असलेल्या स्त्रीच्या संगतीनं आपलं जीवन गोड धक्क्यानं, स्त्रीच्या गोड धक्क्यानं आपलं उद्ध्वस्त होतं. म्हणून साधकांना स्त्री ही अस्वलाप्रमाणे का वाटते? अस्वलाला पाहिलं की भीती निर्माण होते का? अस्वलाला बघल्या कोणी आलिंगन देत नाही. म्हणून परमार्थ करणाऱ्या साधकांनी तुका म्हणे तैंशा, महाराज म्हणाले माझी अवस्था असे दिसतील नारी रिसाची या पर्यामा पुढे विठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मनी बैसले शेता. संपवलाय. पहिला दिवस होता, थोडा वेळ झाला, असू द्या. सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताह मंडळ गणेशनगर मधल्या गणपती राजाच्या प्रांगणामध्ये हा चालू असणारा सप्ताह आहे. 24वे वर्ष आहे. मी खरं सांगू का, आनंद या करता वाटतो, आमच्या गावगाड्यात सप्ते चालतात त्याला नवल नाही का? एका समाजाची माणसं असतात, एकमेकाचे पाहुणे असतात, एका गावात सोयरीक असते, तो माझा पाहुणा मेवणा येवाय जावय असं सगळी नातं असतात. त्यामुळं गावगाड्यात कार्यक्रम चालतात. पण इथं आपल्या उपजीविकेकरता अन्य प्रांतातून आलेली ही मंडळ आहे. कुणी मराठवाड्यातून, कुणी ज्ञानोबा तुको, ही सगळी मला वाटते तुमच्या ह्या भागात जरा जास्त आमच्या माहेरातली माणसं आहेत. आळंदीन देहू वारकऱ्यांचं माहेर, आणि माहेरच्या भागातली ही माणसं आहेत. तेव्हा प्रत्येक भागातले, काही लोक कोकणातले आहेत, काही लोक मराठवाड्यातले आहेत, काही लोक चाकण, नाशिक, आळंदी, पुणे या अन्य समाजातली, अन्य धर्मातली, अन्य भागातली उपजीविकेकरता एकत्र आलेल्या लोकांनी. आणि खरंच मुंबईला प्रत्येक ठिकाणी चांगले कार्यक्रम होतात. तेव्हा याही ठिकाणचं गणेश मंडळ सुंदर असं मंडळ आहे. मी एकच सांगेन, तुमचा कार्यक्रम वर्षानुवर्ष असाच वाढत जावा. तुम्हा सर्वांच्याकडून वारकरी संप्रदायाची, संतांची, ग्रंथांची उत्तर अशी सेवा घडावी, आणि भगवंताकडून तुम्हा सर्वांचा उद्धार व्हावा अशी अपेक्षा भगवंताच्याने व्यक्त करून झालेल्या सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय हरी विठ्ठल.